नमस्कार मित्रांनो, 12 जून 2026 रोजी भारत सरकारने भारतीय भांडवल बाजार खुला करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला. हा निर्णय काय आहे, त्याच्या कायदेशीर बाबी काय आहेत, त्याचा भारताच्या भांडवली बाजारावर आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे, त्यामुळे कंपन्यांना फायदा होणार की तोटा होणार, गुंतवणूकदारांचं काय होणार, स्टार्टअप्सला त्याचा काही फायदा मिळेल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आत्ता आपण या व्हिडिओमध्ये बघायचा प्रयत्न करूया. मित्रांनो, 10 मे 26 रोजी आपल्या पंतप्रधानांनी सगळ्या देशवासियांना एक अपील केलं आणि अपीलमध्ये असं म्हटलं की सोन्याची खरेदी टाळा, पेट्रोल डिझेल वाचवा, शक्यतो वर्क फ्रॉम होम करा, खाद्यतेल कमी वापरा किंवा परदेश प्रवास पुढे ढकला, अशी 7 आवाहनं केली. याचं कारण काय, तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये डॉलर किंवा विदेशी चलन याला फार महत्त्व आलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या आव्हानांचा परिणाम होऊन विदेशी चलन वाचेल. पण एका बाजूला विदेशी चलन वाचलं तरी दुसऱ्या बाजूनी त्याची आवक पण वाढवायला पाहिजे आणि ही आवक वाढवण्यासाठी सरकारने हा 12 जून 2026ला एक मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे बरं हा निर्णय? सरकारने या निर्णयानुसार आता भारताच्या बाहेर राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भारताच्या शेअर बाजारामध्ये थेट गुंतवणूक करण्याची परवानगी दिलेली आहे. यापूर्वी हा अधिकार फक्त NRI आणि OCI म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन्स आणि ओव्हरसीज सिटिझन्स ऑफ इंडिया एवढ्यांपुरताच मर्यादित होता आणि आता हा बदल केल्यामुळे NRI आणि OCI एवढ्यांपुरतंच बाजार मर्यादित राहणार नाही आहे. कुठलाही माणूस ज्याला पर्सन रेसिडेंट आउटसाइड इंडिया असं त्या दुरुस्तीत म्हटलं आहे, म्हणजे कोणताही माणूस जो भारताच्या बाहेर राहतोय त्याला आता भारताच्या शेअर बाजारामध्ये थेट गुंतवणूक करण्याची परवानगी ही सरकारने दिली आहे. थोडक्यात काय झालंय, तर भारताचा शेअर बाजार हा कोणत्याही विदेशी गुंतवणूकदारासाठी आता खुला करण्यात आला आहे. दुसरा एक बदल झाला आहे, तो म्हणजे पूर्वी हे NRI किंवा OCI ज्या वेळेला गुंतवणूक करायचे भारतात त्यावेळेला त्यांना थेट गुंतवणूक करता येत नव्हती, तर त्यांना फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टरच्या माध्यमातून ही गुंतवणूक करता येत होती. त्यामुळे संस्थात्मक गुंतवणूकदार किंवा नोंदणीकृत निधीमार्फतच गुंतवणूक करता येत होती. आता मात्र असा विदेशी गुंतवणूकदार या कोणाच्याही मध्यस्थीशिवाय थेट गुंतवणूक करू शकेल. त्यामुळे भारतामधल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नाही. आणि हे जे गुंतवणूकदार आहेत यांना त्यांनी रिटेल इन्व्हेस्टर्स म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदार असं म्हटलेलं आहे. भारताचा शेअर बाजार विदेशी गुंतवणूकदारांना खुला केला आहे, छोट्या गुंतवणूकदारांना खुला केला आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की भारताने भांडवली खातं पूर्णपणे कन्व्हर्टेबल मोकळं केलेलं आहे. त्याच्यासाठी काही अटी आणि शर्ती मात्र ठेवलेल्या आहेत. काय आहेत बरं या कायदेशीर बाबी, त्याही जरा आपण समजून घेऊया. पहिली अट जी आहे ती म्हणजे कोणताही एखादा छोटा गुंतवणूकदार जेव्हा भारतामधल्या कंपनीत शेअर घ्यायला येईल त्यावेळेला त्याला कमाल 10% शेअर्स त्या कंपनीचे घेता येतील, त्याच्यापेक्षा अधिक घेता येणार नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एका शेअरला एक मत असतं. त्यामुळे जर मोठ्या प्रमाणावर म्हणजे ज्याला मेजॉरिटी शेअर्स म्हणतात, 50%पेक्षा अधिक शेअर्स जर कोणी घेतले तर त्या कंपनीची मालकी एका अर्थाने, व्यवस्थापन एका अर्थाने ही विदेशी गुंतवणूकदारांकडे जाऊ शकते. ते टाळण्यासाठी ही एक अट
10% अधिक शेअर्स एका कंपनीत एका माणसाला घेता येणार नाहीत. म्हणजे परकीय व्यक्तीचा हिस्सा हा 10% मर्यादित केला. ही पहिली कायदेशीर तरतूद. दुसरी तरतूद काय आहे, तर हे सगळे मिळून जे विदेशी गुंतवणूकदार असतील त्या सगळ्यांनी मिळून एका कंपनीत किती मॅक्सिमम शेअर होल्डिंग करता येईल त्याच्यासाठी ही एकत्रित भागीदारी 24% मर्यादित केलेली आहे. अन्यथा काय झालं असतं बघा, मी 10% घेतले, आणखीन माझ्या मित्रांनी 10% घेतले, तर केव्हाही ती 50% क्रॉस होऊ शकली असती. म्हणून त्याला एक बंधन हे 24% केलेलं आहे. समजा एखाद्याचं 10%पेक्षा अधिक होल्डिंग झालं तर काय, तर 5 दिवसाच्या आत त्याला तो हिस्सा कमी करणं म्हणजे 10%च्या आत आणणं हेही कंपल्सरी या कायद्याने केले आहे. अन्यथा त्याची गुंतवणूक ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून गणली जाईल आणि मग त्याप्रमाणे FDIचे नियम त्याला लागू होतील. आणखीन एक काळजी घेतली आहे ही परवानगी देताना, आणि ती म्हणजे भारताच्या सीमा जिथे लागतात अशा देशातला जर कोणी गुंतवणूकदार गुंतवणूक करणार असेल, म्हणजे उदाहरण सांगायचं तर पाकिस्तानमधला असेल, चीनमधला असेल, नेपाळमधला असेल, अशा कोणत्याही देश ज्याच्या सीमा भारताशी लागलेल्या आहेत तिथला गुंतवणूकदार जर गुंतवणूक करणार असेल तर त्यासाठी मात्र पूर्व परवानगी आवश्यक आहे. आपल्या सगळ्यांना लक्षात आलं असेल की प्रामुख्याने ही अट चीनच्या गुंतवणूकदारांसाठीच अधिक राहणार आहे. या झाल्या कायदेशीर तरतुदी. आता विदेशी गुंतवणूकदारांना, रिटेल गुंतवणूकदारांना इथे गुंतवणूक करायला परवानगी दिली, याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, तर सगळ्यात पहिला परिणाम ज्यासाठी हा उपद्व्याप केला आहे, ही परवानगी दिली आहे, ती म्हणजे विदेशी चलनाची आवक वाढेल. हे विदेशी गुंतवणूकदार ज्यावेळेला भारताच्या शेअर्समध्ये, भारताच्या भांडवली बाजारामध्ये गुंतवणूक करायला येतील त्यावेळेला ते विदेशी चलन घेऊन येतील. त्यामुळे आत्ता जी चलनाची आपल्याला आवश्यकता आहे तर ती चलनाची आवश्यकता काही प्रमाणामध्ये तरी का होईना ही पूर्ण केली जाईल. दुसरा काय होणार आहे, हे विदेशी चलन आल्यामुळे आपले फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह वाढतील आणि हे वाढले की आपल्या रुपयाला आधार मिळेल, म्हणजेच रुपया घसरणार नाही. तिसरा एक फायदा होणार आहे ते म्हणजे भारताच्या वित्तीय बाजाराचं जागतिकीकरण होईल. वित्तीय बाजारात इतर देशातले, जगातले इतर गुंतवणूकदार यायला सुरुवात होईल. आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्या आर्थिक विकासाला याच्याने हातभार लागेल. कारण विदेशी गुंतवणूक आली की स्वाभाविकपणे आपल्या विकासाला गती येऊ शकते. हे झाले फायदे, पण काही तोटे होऊ शकतील का? सगळ्यात पहिला तोटा मगाशी मी जो सांगितला की मालकी दुसऱ्या देशामध्ये जाणार आहे. अर्थात ही काळजी घेतली आहे की मेजॉरिटी जाणार नाही, पण तरीसुद्धा काही प्रमाणात का होईना ही मालकी बाहेर जाईल. दुसरा एक संभाव्य धोका काय आहे, तर हे परकीय चलन येतं केव्हा येतं, जेव्हा देशामध्ये स्थिरता आहे, कंपन्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, देशाचा GDP वगैरे व्यवस्थित आहे, तेव्हा ती येते. पण ती केव्हाही बाहेर जाऊ शकते आणि त्यामुळे एक अस्थिरता निर्माण होऊ शकते. केवळ भारताच्याच अर्थव्यवस्थेमुळे ही जाईल असं नाही, तर जागतिक युद्ध आहे, मंदी आहे, किंवा आत्ता जे आपण एकूण बघतोय अमेरिकेतले व्याजदर वाढले, कमी झाले, किंवा भूराजकीय संकट आली, तर अशा परिस्थितीत सुद्धा गुंतवणूकदार आपली गुंतवणूक सेफ राहावी म्हणून विड्रॉ करून जाऊ शकतात आणि ते जर गेले तर त्याचा भारताच्या भांडवली शेअर बाजारावर परिणाम होऊ शकतो. म्हणून बाजारात अस्थिरता येण्याची एक शक्यता आहे आणि विदेशी गुंतवणूक जर बाहेर गेली तर आपला विदेशी चलनाचा साठा कमी होऊ शकतो. हे सगळे संभाव्य धोके आपल्या अर्थव्यवस्थेसाठी निश्चितपणे आहेत. आता हा निर्णय घेतला त्याचा कंपन्यांना काही फायदा होईल का, तर निश्चितच आहे. एक सगळ्यात सोपा फायदा सांगायचा तर कंपन्यांना भांडवल उभारणी करणं आता सोपं जाईल. कारण 10% किंवा 24% सगळे मिळून इतकं भांडवल आता बाहेरनं उभं करता येईल. त्यामुळे कंपन्यांसाठी भांडवल उभारणी सुलभ होईल.
गुंतवणूकदार जे आत्ता कंपन्यांमध्ये शेअर्स खरेदी करतायत ते फक्त भारतातले आहेत. आता ते विदेशातले पण इथे येऊन खरेदी करतील, म्हणजेच गुंतवणूकदारांचा पाया हा विस्तारेल. हे जे विदेशी गुंतवणूकदार आहेत त्यांच्या अपेक्षा कंपनीच्या व्यवस्थापनाबद्दल आणि एकूणच कंपनीच्या प्रोसिजर्सबद्दल या खूप मोठ्या आहेत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्स असं म्हणतो. आणि त्यामुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. म्हणून भारतातल्या कंपन्यांचं कॉर्पोरेट गव्हर्नन्स हे सुधारण्याची शक्यता आहे. भांडवल आलं की स्वाभाविकपणे नवीन कल्पना असतील किंवा संशोधन असेल यालाही गती मिळू शकेल. पण या फायद्यांबरोबरच काही आव्हानंसुद्धा कंपन्यांच्या समोर उभी राहणार आहेत. त्यातलं पहिलं आव्हान आहे ते म्हणजे कंपनीच्या शेअरची बाजारातली व्हॅल्यू, किंमत ही वारंवार कमी जास्ती होऊ शकेल, चढ उतार राहतील. याचं कारण म्हणजे जेव्हा गुंतवणूकदार खरेदी करतील त्यावेळेला त्याची किंमत वाढेल, ज्यावेळेला गुंतवणूकदार आपली गुंतवणूक विड्रॉ करतील त्यावेळेला किंमत पडण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदार आत्ता येतील, कंपनी चांगली आहे असं वाटलं म्हणून येतील, पण जर का त्यांना त्यांच्या एकूण गव्हर्नन्समध्ये त्रुटी सापडल्या तर त्या त्रुटींमुळे ते केवळ गुंतवणूक काढणार नाहीत, विड्रॉ करणार नाहीत, तर कंपनीच्या एकूणच व्यवस्थापनाबद्दल जगामध्ये आपल्या कंपन्यांचं नाव खराब होण्याची शक्यता आहे. विदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करणार कशाला? नफा जास्ती मिळावा म्हणून नफा वाढवण्यासाठी, आपली कार्यक्षमता चांगली ठेवण्यासाठी कंपन्यांवर एक दबाव निर्माण होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा संभाव्य धोका म्हणजे अशा जर कंपन्या संवेदनशील क्षेत्रातल्या असतील, उदाहरणार्थ डिफेन्स, उदाहरणार्थ औषधं, अशा ठिकाणी किंवा IT, डेटा मॅनेजमेंट, अशा ठिकाणी जर शेअर्समध्ये गुंतवणूक झाली तर ॲन्युअल जनरल मीटिंगच्या माध्यमातून असेल किंवा जे डिस्क्लोजर सेबीसाठी करावे लागतात त्याच्यामध्ये असेल, अशी संवेदनशील माहितीसुद्धा बाहेर जाऊ शकते. हे झालं कंपन्यांचे फायदे तोटे. आता IPO याच्यात काही परिणाम होईल का? इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे कंपन्या ज्या वेळेला नवीन शेअर बाजारामध्ये आणतात त्याच्यावर काय परिणाम होईल? आत्तापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांना IPOत सहभाग घेता येत नव्हता, आता ती परवानगी मिळाली. त्यामुळे स्वाभाविकपणे IPO यशस्वी होण्याची शक्यता वाढेल. मागणी वाढली IPOला की स्वाभाविकपणे मूल्यांकन वाढू शकतं. IPO झाल्यानंतर शेअर बाजारावर लिस्ट होतात, त्याची तरलता वाढू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या नवीन कंपन्यांची एक जागतिक प्रतिमासुद्धा निर्माण होऊ शकते. याबरोबर आता आपण स्टार्टअप्सला काही याचा फायदा तोटा होईल का तेही बघूया. कारण भारतामध्ये स्टार्टअप्स सध्या खूप चांगल्या पद्धतीने वाढत आहेत. तर या स्टार्टअप्सला भांडवल लागतं आणि रिस्क घेण्याची तयारी गुंतवणूकदारांची लागते. विदेशी गुंतवणुकीला परवानगी मिळाल्यामुळे स्टार्टअप्सला भांडवल उभारण्याची क्षमता वाढेल, त्यांना मूल्यांकनसुद्धा जास्ती मिळू शकतं. त्याचबरोबर या स्टार्टअप्सला एक जागतिक ओळख मिळू शकते आणि त्यामुळे नवीन कल्पना आणि विस्तार, उदाहरण सांगायचं तर फिनटेक असेल, हेल्थटेक असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील, क्लीन एनर्जी असेल, अशासारख्या क्षेत्रांमध्ये जे स्टार्टअप्स येतात त्यांचा विस्तार आणि विकास या नवीन तरतुदीमुळे भांडवलाच्या निश्चितच होईल. पण स्टार्टअपसमोर काही आव्हानं पण असतील. त्यातलं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आव्हान म्हणजे गव्हर्नन्स आणि पारदर्शकतेच्या कठोर अपेक्षा गुंतवणूकदारांच्या असणार आहेत. कदाचित अल्पकालीन शेअरच्या किमतीमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते. व्यवसाय मॉडेलची कठोर छाननी केल्याशिवाय हे गुंतवणूकदार, विदेशी गुंतवणूकदार इथे गुंतवणूक करणार नाहीत आणि या स्टार्टअप्सला जागतिक स्पर्धात्मकतेची आवश्यकता असेल. हे सगळं असलं तरच त्यांच्याकडे अशी विदेशी गुंतवणूक येईल. आणखीन एक घटक आहे तो म्हणजे गुंतवणूकदारांवर याचा काही परिणाम होईल का? तर दर्जेदार कंपन्या ज्या असतील
त्यांच्यामध्ये शेअर्सची मागणी, परकीय मागणी ही निश्चितपणे वाढेल. चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सचं मूल्यांकन वाढेल, बाजारातली शेअरची तरलता वाढेल आणि शेअरच्या किमतीची शोध प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल. एकूणच गुंतवणुकीसाठी जागतिक दर्जाचं वातावरण निर्माण होईल. हे सगळं असलं तरी त्याचे काही धोके पण आहे, आणि ते म्हणजे मी मगा म्हटलं तसं बाजारात चढउतार होतील. त्यामुळे गुंतवणूकदारांना फार सावधपणे गुंतवणूक करायला लागेल. जागतिक घटनांचा शेअर बाजारावर परिणाम होईल, जो आत्ता मर्यादित आहे तो आणखीन मोठ्या प्रमाणावर होईल. आणि काही क्षेत्रामध्ये ज्या कंपन्या कार्यरत आहेत त्यांच्या शेअर्सचं मूल्यांकन खूप जास्ती होण्याची पण शक्यता आहे. हे आपण बघितले परिणाम गुंतवणूकदार, कंपन्या, स्टार्टअप्स, IPO वगैरे. पण सगळ्यात मोठं आव्हान जर कोणासमोर असणार आहे तर ते म्हणजे नियामकांच्या समोर आव्हान. कारण आता आपण इन्व्हाइट करतोय कोणाला? विदेशी गुंतवणूकदारांना. आणि हे विदेशी गुंतवणूकदार इथे येऊन आपल्या भांडवली बाजाराला अस्थिर करू नये याच्यासाठी नियामक जे आहेत, म्हणजे सेबी असेल, RBI असेल, वित्त मंत्रालय असेल, यांच्यापुढे खूप मोठं आव्हान असणार आहे. काय काळजी घ्यावी लागेल? तर सगळ्यात पहिलं म्हणजे गुंतवणूकदारांच्या KYC प्रक्रियेची अतिशय काटेकोर अंमलबजावणी करायला लागेल. अन्यथा काय होईल? कोण गुंतवणूक करतंय हे जर नीट समजलं नाही, आयडेंटिफाय झालं नाही, तर बेनामी गुंतवणुका, म्हणजे गुंतवणूक करणाऱ्याचं नाव भलतंच असेल पण गुंतवणूक करणारा भलताच असेल, त्याच्यातून मनी लॉन्ड्रिंग होण्याची शक्यता आहे. म्हणून मनी लॉन्ड्रिंग बंद करणं, बेनिफिशियल ओनरशिपची तपासणी करणं, या गोष्टी KYCच्या कठोर अंमलबजावणीने थोपवता येऊ शकतात. तसंच संवेदनशील क्षेत्रात गुंतवणूक वाढत नाही आहे ना खूप मोठ्या प्रमाणावर, इकडेही लक्ष देऊन देखरेख ठेवावी लागेल. आणि बाजारात अस्थिरता येणार हे गृहीत धरून त्याचं पण नीट व्यवस्थापन करावं लागेल. ही आव्हानं आपल्या नियामक मंडळींकडे असणार आहे. त्यामुळे हा जो 12 जून 26ला घेतलेला निर्णय आहे तो भांडवली बाजारातला एक महत्त्वाचा टप्पा असा निश्चित ठरणार आहे. आता भांडवली बाजार केवळ NRI आणि OCIसाठी मर्यादित राहिलेला नाही, तर जागतिक किरकोळ गुंतवणूकदारांसाठी तो खुला केला आहे. आणि त्यामुळे परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढणार आहे, भारतीय कंपन्यांना निधी उपलब्ध होणार आहे, IPO बाजाराला चालना मिळणार आहे आणि स्टार्टअप परिसंस्थेचा खूप चांगल्या प्रकारे विकास होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी वाढती अस्थिरता असेल, परकीय भांडवलावर अवलंबित्व असेल आणि नियामक देखरेखीची गरज असेल, ही आव्हानंसुद्धा समोर असतील. त्यामुळे योग्य नियमन आणि संतुलित धोरणाच्या माध्यमातून हा निर्णय भारतीय वित्तीय जागतिकीकरणाच्या प्रवासातला एक मैलाचा दगड हा ठरणार आहे. आज थांबूया. नमस्कार.